हॅलो ऑल ऑफ यू, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण दोन महत्त्वाच्या कन्सेप्टवरती बोलणार आहोत. एक तर पहिली कन्सेप्ट आहे रेपो रेट आणि दुसरी कन्सेप्ट आहे रिव्हर्स रेपो रेट. आता या कन्सेप्टवर आपण का बोलतो विशेष करून, कारण रेपो रेट जो आहे ना तो आजच्या न्यूजपेपरला होता. कारण RBIच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीनं 4% रेपो रेट जो पहिला होता तोच कंटिन्यू केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. त्याच्यासाठी मग आपल्याला काय माहिती पाहिजे तर रेपो रेट माहिती पाहिजे. याची डिटेलमध्ये मी माहिती नाही सांगणार, फक्त सोप्या मराठी भाषेमध्ये नेमका रेपो रेट म्हणजे काय आहे हे सांगणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही इकॉनॉमिक्स बघताय ना त्यावेळेस मग रेपो रेट का असतो, त्याचे इकॉनॉमीवर काय काय परिणाम होतात, त्याची गरज का आहे, ह्या सर्व कन्सेप्ट त्याच्यामध्ये दिलेत. फक्त ही जी सिरीज आहे ना याच्यामध्ये फक्त मी तुम्हाला फॅक्ट सांगतो नेमकं रेपो रेट कशाला म्हणायचं, किंवा कोणतीही कन्सेप्ट सांगताना नेमकं या कन्सेप्टचा अर्थ काय हे सांगण्याचा मी प्रयत्न करतो. याच्यामध्ये मग आपण तेच बघणार आहोत, रेपो रेट म्हणजे नेमकं काय. आता रेपो रेट म्हणजे काय तर रेपो रेट म्हणजे रिझर्व्ह बँक कमर्शियल बँकांना ज्या दराने कर्ज देते ना तो जो दर आहे त्याला आपण रेपो रेट म्हणतो. समजलं नाही तुम्हाला? आता मी एक्झाम्पल देऊन सांगतो. समजा तुम्ही एखाद्या बँकेमध्ये लोन घ्यायला गेलायत. कधी तर तुम्ही लोन घ्यायला गेला असाल किंवा तुमच्या घरचे गेले असतील. लोन घ्यायला गेला असालच तुम्ही किंवा घरचे गेले असतील. परंतु कधी हा विचार केला आहे की हे लोन बँक जो पैसे देते लोनच्या स्वरूपात बँक, ते पैसे बँकेकडे कुठून येतात याचा विचार केला आहे का कधी? याचा विचार केला असला तर तुमच्या मनामध्ये एक सिंपल उत्तर आलं असेल की जसं लोन घेणारी लोक आहेत तसं डिपॉझिट पण करणारी लोक आहेत ना, मग ते डिपॉझिट त्यांच्याकडून बँक घेते आणि आम्हाला लोन स्वरूपात देते. एक काही पर्सेंटेजपर्यंत बरोबर असू शकतं पण टोटल बरोबर नाही. कारण बँक सुरू झाली त्यावेळेस जर डिपॉझिटर नसतील तर लोन देणारच नाही का बँक? देणार ना. म्हणजे काय आहे तर बँकेला डिपॉझिटवर अवलंबून राहावं लागत नाही, तर बँक रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेऊ शकते आणि ते जे कर्ज घेतलेलं आहे ते अमाऊंट आहे ते आपल्या मग कर्जदारांना वाटप करू शकते. बरोबर आहे. आणि रिझर्व्ह बँक ज्या व्याजदरानं कमर्शियल बँकांना कर्ज देते ना तो जो व्याज दर आहे, तो जो दर आहे ना त्याला आपण रेपो रेट असं म्हणतो. समजलं? आता परफेक्ट समजलं. आता रिव्हर्स रेपो रेट काय? आता रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट या शब्दावरूनच कळलं असेल की रेपो रेट म्हणजे काय, त्याच्या विरुद्ध रिव्हर्स रेपो रेट असणार आहे. बरोबर आहे. आता पहिल्यांदा याची कन्सेप्ट काय आहे तर कुठल्याही कमर्शियल बँकेला रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेली जी अमाऊंट आहे, ठरवून दिलेला जो रेशो आहे अमाऊंट डिपॉझिट करण्याचा, तेवढी अमाऊंट रिझर्व्ह बँकेकडे डिपॉझिट म्हणून ठेवावं लागते. समजते? म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही पुण्यामध्ये MP साठी आलाय आणि तुम्ही एक रूम घेतली, मग तुम्ही रूम मालकाकडे काय करता, डिपॉझिट म्हणून काहीतरी अमाऊंट ठेवता. बरोबर आहे. तसंच कमर्शियल बँकांना रिझर्व्ह बँकेकडे डिपॉझिट म्हणून काय अमाऊंट ठेवावी लागते. बरोबर आहे. आणि ती जी डिपॉझिट म्हणून ठेवलेली अमाऊंट आहे का त्याच्यावरती रिझर्व्ह बँक त्या कमर्शियल बँकेला व्याज देतं. समजते? आणि तो जो व्याज दर आहे ना जो रिझर्व्ह बँकेला कमर्शियल बँकेला देणं लागतं. समजते? म्हणजे रिझर्व्ह बँक कमर्शियल बँकेला देणं लागते. तो जो व्याज दर आहे त्याला आपण रिव्हर्स रेपो रेट असं म्हणतो. समजते तुम्हाला? म्हणजे रेपो रेटमध्ये काय बघितलं आपण, रेपो रेटमध्ये कमर्शियल बँक रिझर्व्ह बँकेला ज्या रेटनं व्याज देते तो आहे रेपो रेट. आणि रिव्हर्स रेपो रेट काय तर रिझर्व्ह बँक देते कमर्शियल बँकेला व्याज दर कमर्शियल बँकेच्या पैशावरती, कमर्शियल बँकेकडून घेतलेला डिपॉझिटवरती, तो जो दर आहे तो रिव्हर्स रेपो रेट आहे. समजते? दोन्हींचे अजून सोपी एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. राम आहे तो कमर्शियल बँकेकडे गेला 1,00,000 रुपये कर्ज घेण्यासाठी. कमर्शियल बँकेचं नाव आहे A. बरोबर आहे. मग हे 1,00,000 रुपये कर्ज रामला कमर्शियल बँक देते. बरोबर आहे. कमर्शियल बँक A नावाची जी आहे ते रामला 1,00,000 रुपये कर्ज देते. परंतु ते 1,00,000 रुपये येत आहेत कुठून तर ही A जे आहे ना त्याला अनेक कारण आहेत. त्यातलं महत्त्वाचं सोर्स काय, त्याला अनेक सोर्स आहेत. जसं मी आता तुम्हाला सांगितलं डिपॉझिटसुद्धा लोक काय करणारे असतात, त्या डिपॉझिटची सुद्धा अमाऊंट असतेच ना कमर्शियल बँकेकडे. परंतु महत्त्वाची अमाऊंट कमर्शियल बँक कुणाकडून घेते तर RBIकडून घेते. आता मग महत्त्वाचा प्रश्न काय तर RBI कमर्शियल बँकेला म्हणजे A नावाच्या बँकेला का पैसे देते? 100% देणार. कारण का तर A ही आहे ना ही काय फुकट RBIकडून पैसे घेत नाही. ही A नावाची कमर्शियल बँक RBIकडून लोन घेते, लोन. समजते? म्हणजे RBIनं A नावाच्या बँकेला लोन दिलं आणि A नावाची बँक आता रामला लोन देते. समजते तुम्हाला? आणि RBIनं ज्या व्याजदरानं A ह्या कमर्शियल बँकेला
लोन दिलं आहे ना, तो जो व्याजाचा दर आहे त्याला आपण रेपो रेट असं म्हणतो. समजतंय तुम्हाला? आणि आता तसंच रिव्हर्स रेपो रेट. समजा ए नावाची कमर्शियल बँक सुरू झाली आहे, परंतु RBIनं जी आपली सेंट्रल बँक आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, RBIनं अगोदरच नियम घालून दिलेले असतात. कोणतीही बँक सुरू झाल्यानंतर तिनं ठराविक अमाऊंट जी असते ना, ती डिपॉझिट म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे ठेवायची. कारण का तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही आपल्या सरकारची बँक आहे. समजते तुम्हाला? त्यामुळे त्याच्या पॉलिसीज ह्या ज्या इतर बँकाज आहेत ना, त्यांना फॉलो करावे लागतात. मग RBIनं अगोदरच सांगितलं की बाबा तुमच्याकडे 100% अमाऊंट असेल तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला 30% अमाऊंट, 30% ही एक्झाम्पल म्हणून सांगतोय मी, रेट मला माहिती नाही किती येतो आत्ता, जो फॉर एक्झाम्पल तुमच्या 100% पैकी 30% अमाऊंट RBIकडे ते डिपॉझिट करायचे. मग समजा ए या कमर्शियल बँकेकडे 1 लाख रुपये एकूण अमाऊंट होती. समजते? या 1 लाख रुपयातली 30% अमाऊंट RBIकडे ठेवायचे. म्हणजे किती रुपये ठेवायचे आहेत RBIकडे? 30,000 रुपये ठेवायचे आहेत. समजते तुम्हाला? आणि आता RBIकडे ए या कमर्शियल बँकेचे किती रुपये आहेत? 30,000 रुपये आहेत. बरोबर आहे? मग आता RBI आहे ना, ह्या 30,000 रुपयेवरती कुणाला व्याज देणार? तर ती व्याज देणार ए या कमर्शियल बँकेला. समजते तुम्हाला? का व्याज देणार? कारण हे जे अमाऊंट आहे ते कुणाच्या मालकीचे? ए नावाच्या बँकेच्या मालकीचे आहे. मग त्याला त्याचा मोबदला मिळायला पाहिजे. म्हणूनच RBI जी आहे ना, ती 30,000वरती व्याज देऊ करते. आता RBIनं जर लोन ए या बँकेला दिलं तर RBI व्याज घेते. बरोबर आहे? मग ए कडून डिपॉझिट घेतल्यावर एला पण व्याज मिळायला पाहिजे ना. बरोबर आहे ना? तरच मग फेअर गेम झाली ती. म्हणून RBI त्या डिपॉझिटवरती ए या बँकेला लोन म्हणजे व्याजदर देते, व्याज देते. तो जो व्याजाचा दर आहे ना, इंटरेस्ट रेट आहे ना, तो आहे रिव्हर्स रेपो रेट. समजते तुम्हाला? या एवढंच अर्थ आहेत या दोन कन्सेप्टचा. समजते तुम्हाला? रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट. अशाही तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजलं असेल. आणि फॅक्ट चेक नावाची मी नवीनच सिरीज प्लेलिस्टच बनवले. त्याच्यामध्ये अशा मधून मी कन्सेप्ट ज्या मला वाटतात तुम्हाला सांगाव्याशा वाटतात मला, त्या मी अपलोड करत जाईन. त्यामुळे आणि तिथं फक्त मी फॅक्ट सांगेन की रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट आत्ता जसं तुम्हाला सांगितलं तसं फक्त फॅक्ट सांगेन. त्याची डिटेल इन्फॉर्मेशन त्या सब्जेक्टचा तुम्ही ज्यावेळेस डिटेलमध्ये अभ्यास करताना त्यावेळेस तुम्ही बघणारच आहात. फक्त करंट नॉलेज तुम्हाला येण्यासाठी, करंटमध्ये रेपो रेट चालू आहे ना, त्याची थोडक्यात इन्फॉर्मेशन तर तुम्हाला पाहिजे, तरच तुम्हाला न्यूज समजू शकतात. नेमकं न्यूजमध्ये रेपो रेट विषयीच बोललं जाते आणि रेपो रेटच तुम्हाला माहिती नाही, मग न्यूजच समजणार नाही. समजते? त्याच्यासाठी मी अशा फॅक्टसुद्धा मधून सांगत जाईल तुम्हाला सॉरी. या नोटवरती मी तुमची रजा घेतो. भेटू आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.